नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार येथे सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन जोरदार निषेध व्यक्त केला। यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी ठिय्या देऊन नारेबाजी करत या घटनेचा निषेध केला आणि प्रशासनाला निवेदन सादर केले। तसेच आज भिंगार गाव बंद देखील ठेवण्यात आले होते। काश्मीर येथे हिंदूंवर जो हमला झाला त्यात जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली म्हणून आज आपण भिंगार शहर पूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे। माझी अशी विनंती आहे केंद्राला की आपण याच्या पुढे ह्या पाकड्यांनी कोणताही हमला केला तर योग्य धडक कारवाई करून आर एन पारची लढाई करावी, यासाठी संपूर्ण भारतीय आपल्या पाठीशी राहील। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम। यार पुढे ना इकडे भेटो, या साइडला भेटो, इकडे बघा ना माझी सैनिक। मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, जय भवानी, जय शिवाजी, आज या ठिकाणी भिंगारच्या पूर्ण वासीय सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना ज्येष्ठ नागरिक संघ सर्व एकत्र येऊन जे पहलगाम मध्ये जे हत्याकांड झालेलं आहे, जे हिंदू धर्मियांना त्यांची जात पात विचारून त्यांचा हत्या केलेली आहे, या निषेधार्थ सर्व भिंगारवासियांनी आणि सर्व व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। या यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही मागणी करतो की या अतिरेक्यांनी जे कठोर कारवाई केली आणि बांगलादेशी म्यानमार मध्ये आलेले जे रोहिंगे त्यांना शोधून भारतातून हाकलून ढकलून देण्याचं काम करण्यात यावं, अशी आमची सर्व भिंगार वासियांच्या वतीने असं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मागणी राहील। आणि या सर्व भिंगार वासियांच्या वतीने सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र असा निषेध करीत आहोत। आणि या निषेधासंदर्भात संध्याकाळी आम्ही भिंगार वासियांना आवाहन केलेलं आहे की 7:30 वाजता संध्याकाळी 7:30 वाजता 2 मिनिटं आपली लाईट बंद करून एक पंक्ती श्रद्धांजली के नाम असा एक संदेश आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतोय। आणि या घटनेमध्ये जे मृत व्यक्ती मरण पावलेले आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी भिंगारवासीय एक पंक्ती श्रद्धांजली के नाम या ठिकाणी अर्पित करत आहे। या ठिकाणी थांब। अहिल्यानगर येथील माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या वतीने एक विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली। त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी सामूहिक ध्यान करत ईश्वरी शक्तीला साकडे घालण्यात आले। तसेच सावेडी रोडवरील महावीर नगर येथे मुख्य केंद्रात ही विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती। ओम शांति। आज यहाँ पर एक स्पेशल मेडिटेशन का एक सामूहिक योग हुआ। इसका ये कारण था खास करके कि आज अपने अरुणकाका जगताप जिनकी तबीयत ठीक नहीं थी और वो ट्रीटमेंट ले रहे हैं, उनको अच्छा स्वास्थ्य के लिए वैसे भी हम रोज मेडिटेशन इस प्रकार के करते रहते हैं और अपने दैवी परिवार में कोई की तबीयत नीचे ऊपर होता है तो भी हम बैठ करके उनको सकाश देने की सेवा के लिए मेडिटेशन करते हैं। इसी प्रकार से अपने काका के लिए भी हम बैठ करके योग का ये मेडिटेशन सकाश देने की किए, क्योंकि काका के हमारे साथ बहुत पुराने संबंध है। हमने उनके माताजी का वो हो गया था तो भी हम उनके गांव में जाकर के उनके घर में मेडिटेशन किया था। उसी प्रकार से आज उनके लिए भी हम मेडिटेशन करके उनकी स्वास्थ्य लाभ के लिए ईश्वर से हम प्रार्थना करते हैं। ये तो हम करते रहते हैं। इस भवन के उद्घाटन में भी काका आए थे और उनके हस्ते इसका उद्घाटन हुआ था दादी प्रकाश मणि जी के साथ साथ। तो हम सभी उनके लिए बहुत पुराने हैं और ऋणी हैं, तो हम उसके लिए ये योग अभ्यास करके सकाश देने की ये सेवा करने की सोचा है कि रोज हम उनके स्वास्थ्य ठीक होने तक
रोज हम ये मेडिटेशन का करते रहेंगे शाम को। ऐसे हम सभी अपने ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की सभी स्टूडेंट ने ये तय किया है कि हम संकल्प किया है कि हम अभी रोज उनकी तबीयत ठीक होने तक रोज शाम को मेडिटेशन करेंगे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद या माजी सैनिकांच्या संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला। नगर शहरातील बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन निषेध करण्यात आला। यावेळी माजी सैनिकांनी भारत सरकारला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली। अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि सर्व सभासद यांच्यातर्फे काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये झालेल्या भाऊसाहेब बापूराव आंबळे, एक्स इंडियन नेव्ही, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अहिल्यानगर महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही सर्व माजी सैनिक अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सदस्य व इतर सर्व पुलवामा मध्ये जो झालेला आहे हल्ला त्याच्या अनुषंगार्थ पहलगाव मध्ये जो हल्ला झालेला आहे त्याच्या आम्ही आज इथे एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत। जो हल्ला झालेला आहे तो हल्ल्याचा निषेध करून दहशतवाद्यांवरती योग्य ती कारवाई व त्यांना सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तानवर योग्य ती कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। जय हिंद, जय हिंद, भारत माता की जय, माता की जय। अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि सर्व सभासद यांच्यातर्फे मी काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे आणि भारत सरकारने याबद्दल काहीतरी कठोर अशी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। जनतेने पण याचा सर्वांनी निषेध करून जनतेने या लढाईमध्ये पूर्णपणे उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा अशी आमची एक इच्छा आहे। जय हिंद। राजेंद्र अकोलकर, रिटायर्ड फोर्स नेव्ही। पहलगाम मध्ये जो 22 तारखेला जो भ्याड हल्ला आपल्या पर्यटकावर झालेला आहे त्याचा आम्ही सर्व माजी सैनिक निषेध करत आहोत आणि सरकारला विनंती करतो त्यांनी कठोर पावले या विरुद्ध उचलावीत अशी विनंती। जय हिंद, जय हिंद। अहिल्यानगर मनपा हद्दीतील पीठगिरणी संघटनेची वार्षिक सभा दत्त मंदिर पाईपलाईन रोड येथे झाली। अध्यक्ष रमाकांत सुपुके आणि मार्गदर्शक पंडित कपुर्डे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषयांवर चर्चा झाली। सभेत सर्व गिरणी चालक, मालक आणि कारागीर यांनी एकमताने निर्णय घेतला की 1 जून 2025 पासून दळणाचे दर वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। तर आज दिनांक 26/4/25 आज रोजी संध्याकाळी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये किलो माग 1 रुपये दरवाढ करायचे ठरले। 6 रुपये असेल तर 7 रुपये होईल। त्याच्यामध्ये गिरणीचे जे काही समस्या आहेत त्याच्यावरती मी सर्व विषयावरती मीटिंग मध्ये चर्चा झाली। आज पाईपलाईन रोड या ठिकाणी दत्त मंदिर या ठिकाणी गिरणी संघटनेची वार्षिक सभा संपन्न झाली। या सभेत सभासदांनी विविध विषय मांडले, त्यांच्यावर सगळ्यांवर चर्चा होऊन असं ठरविण्यात आलं की दिनांक 1 जून 2025 पासून संघटनेने 6 रुपये किलो प्रमाणे आता जे दळणाचे दर होते ते वाढून 7 रुपये किलो केले आणि डाळ भाजन वगैरे जे असतील तेही वाढवण्यात येणार आहेत। आणि या ठिकाणी सगळ्यांनी संमतीने असं ठरविण्यात आले की संघटनेची सभासद फी ही दरवर्षी 300 रुपये अशी ठरवण्यात आली आहे। तर सर्व सभासदांना संघटनेच्या वतीने आणि सभासदांच्या वतीने विनंती करण्यात येते की सर्वांनी 300 रुपये वार्षिक फी जी आहे ती भरावी आणि संघटनेचे सभासद व्हावं। कारण त्यासाठी संघटना जी आहे तर सर्वतोपरी प्रयत्न करेल। महापालिकाचे असो, एमएससीबीचे असो, जे काही कामं असतील, घरघंटीचे विषय असो, ते सगळे करतील। आणि त्याच्यानंतर अजून एक सांगण्यात येत आहे, असं ठरलं की जे आपण समिती सदस्य नेमलेले आहेत, शहराचे आपण 8 भाग केले, 8 भाग प्रत्येक 6 समिती सदस्य आपण केलेले आहेत।
सर्व समिती सदस्यांनी आता कामाला लागावं आणि पूर्ण संघटनेसाठी काम करावं आणि असं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि याच्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावं. 26/4/2025 रोजी पाईपलाईन रोड दत्त मंदिर या ठिकाणी गिरणी असोसिएशनची अहिल्यानगर महानगरपालिका अधिपत्याखाली येणारी जी संघटना आमची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली आणि सभेमध्ये असं ठरवण्यात आलं, दळण वाढीबद्दलचा विषय झाला. अनेक रेट वगैरे वाढलेले असल्यामुळं दळणाचे रेट हे वाढले पाहिजेत. त्याप्रमाणे आमचे जे अध्यक्ष जे आहेत सातपुते साहेब यांनी आत्ताच जे गिरणीचे रेट जे आहे ते कशा पद्धतीने दळण असावा असं त्यांनी उल्लेख केलेलाच आहे. संघटना ही जी केलेली आम्ही सर्व संघटना की जे नगरमधील अहिल्यानगरमधील जेवढे पीठ गिरणी असोसिएशन आहे मग त्यांच्यासाठी जे काय समस्या येणार आहेत त्याची ही संघटना आहे. याच्या अगोदर सुद्धा अनेक संघटनेमार्फत आलेल्या अडचणीचा आम्ही मात केलेलं आहे. त्यामुळे संघटना ही मजबूत होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गिरणीवाल्याला एक विनंती करतो, चालक असत किंवा मालक असत, त्यांनी आपल्या ह्या गिरणी संघटनेचं एक सभासद होणं गरजेचं आहे की येणेकरून आपल्याला उद्या जर शासन किंवा एमएससीबी किंवा नगरपालिका जर काही आपल्या काही मागण्या असतील त्यासाठी आपली संघटना मजबूत होणे गरजेचं आहे. त्यासाठी मी सगळ्या चालक आणि मालकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त आपल्या संघटनेचे सभासद व्हा आणि संघटनेला मजबूती द्या आणि त्यांना सहकार्य करा की जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये आपला त्याचा नक्कीच उपयोग होईल. एवढंच बोलतो थांबतो. अहिल्यानगर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेची केवळ दिखाऊ सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात शहरभर कचऱ्याचे ढीग वाढले असून दररोज घरांसमोर येणारी घंटागाडीही गायब झाली आहे. परिणामी नागरिकांना घरातच कचरा साठवावा लागत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप करत जर परिस्थिती सुधारली नाही तर स्वतःचा कचरा महापालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा दिला आहे. मी तायगा बाप्पू शिंदे माजी नगरसेवक उपनगरात वैदवाडीमध्ये राहत आहे. आज 2 ते 3 वर्षे झालेले कचरा गाड्याच्या ठेका दिलेले आहे. त्या ठेकेदार रोजच्या रोज कलेक्शन घ्यायचा असं त्या करारामध्ये नोंद आहे, पण रोजच्या रोज न घेता दिवसाआड आणि आता तर 8-8 दिवसांनी 15-15 दिवसांनी गाड्या जाऊ राहिलेले आणि घरातला जो खरकटा असतो, जे कचरा असतात 2-2, 3-3 दिवस जर घरात राहिल्यानंतर ते सडल्यानंतर त्याचा वास येतो. त्यापासून रोगराई होण्याच्या शक्यता झालेल्या आणि आता बरेचसे लोक ताप थंडी अशा पद्धतीने आजारी बरेचसे लोक पडलेले आहेत. आणि आयुक्त एकीकडून म्हणतात स्वच्छता करणार आणि स्वतः ते रस्त्यावर उतरतात, गटरेवर उतरतात, पण त्यानंतर त्यांची जे अधिकारी टीम आहे ते त्यांना साथ दिसत नाही असं दिसून येऊ राहिलेलं आहे. आणि कचरा गाड्याचं जेवढे टन होतात ते आता त्याचा हिशोब जागेवरती नाहीये आणि ते टन किती होतात, कचऱ्याचं काय होतं हे अजून त्याचा काही हिशोब कुठं लागत नाही. आणि 2 वर्षापासून ठेकेदाराला दंडात्मक कारवाई कुठलीच होत नाहीये. हे सगळे संगनमतानी चाललेले ठेकेदार आणि आयुक्त किंवा प्रशासकातले सगळे जे अधिकारी या लोकांनी संगनमतानी चाललेले दिसून येत आहे. आज त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रोजच्या रोज गाड्या फिरल्या पाहिजे, रोजच्या रोज कलेक्शन केलं पाहिजे. कचरा आता रस्त्याने ढिगा पडलेला आहे आणि मी उद्या परवा प्रत्येक घर टू घर मी स्वतः मोबाईलमध्ये सगळ्या घर टू घर मी जाऊन सगळ्या नागरिकांना विचारपूस करणार आहे. कचरा गाडी येतं का नाही येतं असं विचारपूस करून मी व्हिडिओ व्हायरल करणार आहे. आणि आज मी जे आज मुलाखत देतोय मी माझ्या 5 नंबर वार्डामधून मी पाहिलंय त्यावरूनच दिसतंय अख्ख्या शहरामध्ये गाड्या 50 ते 40 ते 50 गाड्या दिसून येतात. कमीत कमी टेंडरमध्ये 100 ते 150 गाड्याचा करार असल्यामुळं त्या पद्धतीने कामकाज चाललेलं नाही आणि रोज गाड्या बंद पडलेल्या असतात. माईक नसतं, त्या अलाउन्स नसतं त्याच्यावरती आणि मुख्या पद्धतीने काही गाड्या चालतात. अशा पद्धतीने चाललेलं कारभार आहे. ताबडतोब या ठेकेदाराच्या याला दंडात्मक कारवाई करून यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही आमची सगळ्या नागरिकांच्या वतीने मी बोलत आहे.
22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात मुस्लिम समाज बांधवांनी शांततेत निषेध आंदोलन केले। इस्लामी हिंद आणि कासिमशाही मशीद समितीच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले। यावेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच मुस्लिम समाज बांधवांनी दहशतवादाचा तीव्र निषेध करत देशहितासाठी एकजूट दाखवली। याशिवाय शांततापूर्ण निषेधातून सर्व नागरिकांना सलोखा आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन करण्यात आले। बंधूंनो, आदरणीय पैगंबर साहेबांचं वचन आहे की ज्या वेळेला तुम्ही अन्याय बघाल त्यावेळेला त्याला आपल्या हाताने त्याला मिटवा। जर हे शक्य नसेल तर आपल्या जिभेचा वापर करून लोकांना त्याविषयी आवाहन करा आणि हे देखील जर शक्य नसेल तर मनामध्ये त्याचा तिटकारा बाळगा। आणि हे सांगितलं की श्रद्धेची सर्वात शेवटची पायरी आहे। आम्ही नगरवासीय मुस्लिम जमाते इस्लामी हिंद अहमदनगर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं या पहलगामच्याच घटनेचा नव्हे तर आत्तापर्यंत घडलेल्या सर्व दहशतवादी घटनेचा, मग ते एकतर निरपराधांना गोळ्या घालणं असो किंवा त्याचं मॉब लिंचिंग असो, या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि पूर्णपणे न्यायव्यवस्थेवरती आणि प्रशासनावरती विश्वास ठेवतो का न्यायव्यवस्था आणि प्रशासन या सर्वांना योग्य ते शासन करून देशामध्ये शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित करेल। धन्यवाद। आज जो हमारे मुल्क के अजीज़ हिंदुस्तान के जो हालात है, जिस मोड़ पर आके हम खड़े हो गए हैं, ये ऐसा ख़तरनाक वक्त हमारे सामने आया है कि इस वक्त अगर हम खामोश रहे तो हमें तारीख़ या हिस्ट्री हमें कभी माफ़ नहीं करेंगी। ये कश्मीर का जो पहलगाम का एक आतंकवादी हमला हुआ है, ये हमले में 25-26 लोगों की जानें गई है। हमारा ताल्लुक़ सिर्फ वो 25-26 लोगों की जानों से नहीं बल्कि उस पैगाम से है जो वो आतंकवादी संगठन ने हमें दिया है। उसने हमारे देश के अंदर उसकी इंटीग्रेशन को ख़त्म करने का एक ओपन प्लान हमारे सामने पेश किया है। जात के नाम पे, धर्म के नाम पे, ज़बान के नाम पे ये जो डिवाइडेशन की थ्योरी इसने इम्प्लीमेंट करने का जो पैगाम हमारे सामने दिया है, हम सारे भारतीय इस वक्त दुख में और गम में डूबे हुए हैं, लेकिन हम अपने होश हवास में हैं। हम इसका मुकाबला करने के लिए तैयार हैं। हम इस वक्त अपनी हुकूमत से ये यकीन रखते हैं कि न सिर्फ वो उन आतंकवादियों को पकड़ेंगी, उन हथियारों को पकड़ेंगी, बल्कि उन हाथों को पकड़ेंगी जो उस सोच को पकड़ेगी जो इस काम को अंजाम देना चाहती है। ये हमारा मुल्क जो है एक ऐसा अनेकता के अंदर एकता का मिसाल पूरी दुनिया के सामने, भारत हमारा देश सारी दुनिया के सामने एक अमन और शांति का पैगाम देता है। ये सिर्फ ज़बानी जमा खर्च नहीं है बल्कि ये सच्चाई और हकीकत है। इस वक्त हम हिंदुस्तान के सारे धर्म के, सारे प्रांत के, सारे ज़बान के लोग जो है अपनी हुकूमत से इस बात की यकीन रखते हैं कि वो बहुत जल्द इन लोगों को एक अच्छा सबक सिखाएगी। और हम इसका अहद करते हैं कि इस वक्त हम अपने मुल्क के इत्तेहाद के लिए, इत्तेफाक के लिए, इसकी कामयाबी के लिए, इसको रोशन करने के लिए अपना सब कुछ निछावर करने के लिए तैयार है। मैं उम्मीद करता हूँ कि हमारा ये पैगाम जो है यह हमारे अंदर आपस में भाईचारा पैदा करेगा, मोहब्बत पैदा करेगा। ज़ख्म दिलों पे लगी हुई है, चोट दिलों पे लगी हुई है, इसे भुलाना इतना आसान नहीं है, लेकिन ये वक्त ऐसा है कि हमें बहुत सी चीज़ों को नज़रअंदाज करके आगे बढ़ना पड़ेगा। और ये जो बड़ा पैगाम हमारे सामने आया है, डिवाइड एंड रूल की पॉलिसी जो हमारे सामने आई है, हमें इसको बड़े मजबूत अंदाज में इसका जवाब देना पड़ेगा। थैंक यू वेरी मच। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम परिसरात दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे अडकलेल्या नागरिकांच्या घरवापसीसाठी तातडीने आणि मोफत सेवा पुरवण्याची मागणी तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधींनी केली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करून तिकीट दरवाढीचा निषेध करण्यात आला। तर पाहुयात सविस्तर व्हिडिओ। नमस्कार, मी काजल गुरु, तृतीयपंथी जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही जे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याचे निषेधार्थ आज आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अर्ज देऊन निषेध व्यक्त केला। निषेध व्यक्त असं करायला की आम्ही 6 जण तिथं त्या श्रीनगरमध्ये आम्ही अडकलो होतो। आम्ही अशा अडकलो होतो की आमची परिस्थिती फार बिकट होती, तरी पण आम्ही व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आम्हाला शासनाने मदत केली। आम्हाला स्पेशल ट्रेनने घेऊन आले। आमचं म्हणणं असं आहे, जे आपलं प्लेन आहे इंडिको, ज्या विस्तारा या ज्या प्लेन आहे, जाताना 10,000 रुपये तिकीट, येताना 45,000 रुपये तिकीट, तर मोदी सरकारने याचा लक्ष टाकावा। असं नाही करू, अशा वेळेस तिकिटाची भाव नाही वाढवू। पॅसेंजर पैसे आहेत नाही आहेत हे चुकीचं आहे। तरी आम्हाला सरकारने मदत केली। एकनाथ शिंदे साहेबांनी, गिरीश महाजननी, त्या फडणवीस साहेबांनी,
लोकशाही चॅनेलनी आणि ज्या आमच्या मुंबईच्या सलमा खाने किन्नरमाच्या ट्रस्टचे अध्यक्ष त्यांनी ताबडतोब शिंदे साहेबांना फोन लावून आम्हाला प्लेननी पाठवून मुंबईपर्यंत सुरक्षित आणलं. मी या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करते. आणि आम्ही या पाकिस्तानच्यावर जी पहलगामचा हल्ला झाला, जे यात्रेकरू मारले गेले, त्याचा मी जाहीर तृतीयपंथी संघटनेतून निषेध करते. असं पुन्हा झालं पाहिजे. पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे की आम्ही काही कमजोर नाही आहे, आमची सेना कमजोर नाही आहे. अरे आमच्या हातात बंदुकी द्या, आम्ही गोळ्या घालू त्यांना आम्ही सोडणार नाही. पाकिस्तान विचार करत असेल की आम्ही फार मारून चांगलं काम केलं. जर आमच्या हातात बंदुकी असेल ना, त्यांच्या गांडीत गोळ्या घातल्या असत्या आम्ही. पाकिस्तानी समजून राहावा की आम्ही पण काही कमी नाही आहेत. तरी या गोष्टीत मी जाहीर निषेध करते. आणि जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, पुढं असं होऊ नये याची साहेबांनी शासनाला आमचं निवेदन द्यावं. ही नम्र विनंती. नमस्कार. नीम का पत्ता कडवा है, पाकिस्तान छक्का है. मी आशू अहमदनगर अहिल्यानगरवरनं. आज जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, त्यातून आमचा पूर्ण अहिल्यानगर तृतीयपंथी समाज याच्यावर जाहीर निषेध करतो. आणि सरकारला आमची एकच विनंती आहे की ज्यावेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस तात्काळ सेवा म्हणून फ्लाईट सगळ्यांना फ्री करावं. तुरंती 40, 50, 60 हजार तिकीट करू नये. आणि दहशतवादी जो हल्ला झाला आहे, पाकिस्तानने जो भारतावर जो हल्ला केला आहे, त्याच्यावर आमचं पूर्ण तृतीय समाज, आमचे अहिल्यानगर शहराचे काजल गुरु अध्यक्ष, हे सगळा पूर्ण तृतीयपंथी समाज याच्यावर जाहीर निषेध करतो. भारत हमारा इक्का है, पाकिस्तान छक्का है. भारत हमारा इक्का है, पाकिस्तान छक्का है. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आनंदनगरमधील नागरिकांनी गुलमोहर रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती केली. त्यांच्या आरोग्यासाठी एकत्र येऊन मनोभावे प्रार्थना करण्यात आली. तसेच यावेळी अनेक मान्यवर नागरिक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींची देखील उपस्थिती होती. सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार. आपले आवडते काका अरुण काका जगताप यांची तब्येत गेल्या 15-20 दिवसापासून बरी नाही व त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये उतार पडावा, त्यांची तब्येतीत सुधार व्हावा आणि ते लवकरात लवकर पूर्वीसारखे ठणठणीत होऊन आपल्यात हजर व्हावे यासाठी ही प्रार्थना सभा या ठिकाणी इथं आयोजित केलेली आहे. काकांचा आमच्या पिढीशी खूप जुना संबंध आहे. माझे बंधू धाकटा भाऊ हे कानडमध्ये शिकवत होते, त्यावेळेस काका आमच्या घरी शिकायला येत होते. 2 वर्षापर्यंत ते शिकवणीला येत होते. त्यानंतरही आनंदनगर परिसरामध्ये काकांचा सर्व गोष्टीमध्ये ठसा उमटलेला आहे. मग या मंदिराच्या उभारणीमध्ये खूप अडचणी सुरुवातीला होत्या. मंदिराचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, चॅरिटीची कामं होती. त्या सर्व कामामध्ये काकांनी आम्हाला सरळ मनाने खूप सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमची याच्या जवळच आनंद शाळा आहे. आनंद शाळेमध्ये जी जमीन होती ती आमच्या मालकीची तर होती, परंतु ती रिझर्वेशन मध्ये होती. ती जमीन आम्हाला पालिकेला द्यायची होती आणि पालिकेकडून पुन्हा आम्हाला घ्यायची होती. काम थोडंसं अवघड होतं, पण काकांनी लिहिलंय ते करून दिलं आणि या हाताने जमीन दिली आणि त्या हाताने जमीन पुन्हा आम्हाला मिळाली. आणि आज या ठिकाणी काकाच्या कृपेने ही भव्य शाळा या ठिकाणी उभी आहे. त्यानंतरही अनेक अडचणी शाळेच्या रजिस्ट्रेशन करता मान्यतेकरता आल्या, त्या पण काकांनी आमच्या सोडवलेल्या आहेत. असे आमचे आदरयुक्त व्यक्तिमत्व यांना लवकरात लवकर तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी, त्यांची तब्येत प्रकृती पूर्वीसारखी बरी व्हावी याकरता आपण सर्व ही प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. या प्रार्थनेचा निश्चितच उपयोग होईल. ही प्रार्थना परमेश्वराच्या चरणी जाईल आणि त्यांच्या तब्येतीकरता ही सुधारणा होईल. एवढं बोलू. मंदिराची प्राणप्रतिष्ठा काकांच्या वडिलांच्या हस्ते झालेली आहे आणि या ठिकाणी बोर्डवर पण आहे. ते गणपती मंदिरामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि हा सर्व परिसर
काकांच्या प्रत्येक गोष्टीचा मार्क आहे आणि त्यांचे चिरंजीव भैया पण आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतात. आपले गुलमोहर परिसरातील सर्व महिला पुरुष आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आपले अरुण काका गेल्या महिन्यापासून आजारी आहेत. म्हणजे जन्मात आपलं जे लोकप्रतिनिधी जे नाव आहे ते अरुण काका जगतापचं आहे. अरुण काका जगताप हे कधीही राजकारण करत नाही. एकदा इलेक्शन झालं की ते सर्वांचे नेते असतात, कधीही कोणाचे काम अडवत नाही. अशा आपल्या अरुण काकांना लवकरात लवकर चांगली तब्येत मिळव, त्यांचं चांगलं आरोग्य सुधारावं आणि नेहमीप्रमाणे ते सर्व सामान्य जनतेमध्ये परत फिरावं हे ईश्वराचरणी आपण प्रार्थना करू. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं. की आमच्या मंदिरातील या महिला भगिनी रोज रामनामाचा जप करतात, त्याची सर्व उपयोग आमच्या अरुण काका जगतापला व्हावं आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं ही ईश्वराचरणी प्रार्थना करते. आनंद गृहनिर्माण संस्थेचे सर्व सभासद आणि आनंद एज्युकेशन सोसायटीचे सर्व सभासद, त्याचबरोबर आनंद प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मी अरुण काकांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य संपन्न त्यांचं जीवन पुढचं असो यासाठी आपण जी केलेली प्रार्थना आहे ती देवाच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद. आनंदनगर सोसायटी आणि आनंदनगर मधील रहिवासी आणि आनंदनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराचा पाया उभारणीच्या कामासाठी अरुण काका आणि त्यांचे वडील यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने एकमेव मंदिर असं आहे नगर जिल्ह्यातलं की फक्त तिथं महिलाच काम करतात आणि त्या महिलांच्या तर्फे महिला ट्रस्ट तर्फे मी अरुण काकांना आज चांगलं आरोग्य मिळावं, अरुण काका लवकर बरे व्हावे ही विठ्ठल चरणी मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. केडगाव येथील हनुमान नगर परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात महिलांच्या पुढाकाराने 7 दिवस चाललेल्या श्रीमद भागवत कथा आणि शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचा समारोप 27 एप्रिल रोजी भक्तिभावाने करण्यात आला. या कार्यक्रमात भक्तिमय वातावरण होते. देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले चित्रपट महिलांना नवी प्रेरणा देणार आहे. त्यामुळे प्रकाश थोरात यांनी सरकारकडे मागणी केली आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री करून देशभरातील महिलांना मोफत दाखवावा, ज्यामुळे त्यांना प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळेल. देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे एक क्रांतिकारक जोडपे आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक न्याय यासाठी कडवी झुंज देऊन संपूर्ण देशासाठी खर्च केले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाने आजची महिला सन्मानाने व स्वाभिमानाने जगत आहे. आज संपूर्ण देशामध्ये फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित फुले नावाचा चित्रपट सर्वत्र दाखवला जात आहे. हा चित्रपट राज्यातील लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्यात यावा व हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी आम्ही पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मागणी केली आहे. तरी राज्य सरकारने याची दखल घ्यावी व हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्यात यावा अशी आम्ही राज्य सरकारला मागणी करत आहोत. धन्यवाद. पारनेर तालुक्यातील हंगा गावात मानव तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 3 युवकांची सुटका केली. या प्रकरणी प्रकाश साळुंखे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नमस्कार, मी सिराज शेख, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतो. 2 दिवसापूर्वी हंगा पारनेर तालुक्यात जो वेठबिगारी संदर्भात आमच्या टीमने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये 3 वेठबिगारींना मुक्त करण्यात आले. ज्यावेळेस गावकऱ्यांकडून आम्हाला याबद्दल कल्पना मिळाली त्यावेळेस आमचे संस्थेचे संस्थापक श्री दिलीप गंगासर, मंगेश थोरात आणि आम्ही अशा तिघांनी तिथे जाऊन चौकशी केली असता आम्हाला असं निदर्शनात आले की त्या वेठबिगाऱ्यांना गेली 4 ते 5 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नव्हता, मारहाण होत होती. त्यांनी काम केलं नाही तर खूप मारलं जायचं, त्यांना जेवण वेळेवर मिळत नव्हतं आणि अशा अनेक तक्रारी आम्हाला तिथे संबंधित गावकऱ्यांकडून मिळाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने
आम्ही ज्यावेळेस त्यांना वेठबिगारीतून मुक्त केलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या अंगावर जे मारहाण झाली होती त्याची ओळख बघितली, तर त्यावेळेस आम्ही ते पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेले असतात, तर पोलिसांकडून आम्हाला असे कळाले की यांना खूप दिवसापासून मारहाण होत आहे आणि या संदर्भात आम्ही पोलिसांना तक्रार दाखल केली असता त्यांनी वेठबिगार कलम 16 आणि 18 लावून ती कारवाई केली आहे. मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारे कुठेही आपणास वेठबिगार दिसत असेल किंवा आपणा परिसरात जवळपास कुठं असं काही घडत असेल तर श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळांना संपर्क साधावा असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सकल माळी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केलाय. या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माळीवाडा येथील माळी समाज कार्यालयात श्रद्धांजली सभा घेण्यात आली होती. अहमदनगर मिरची मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या सन 2025-26 ते 2026-27 या सालाकरता बिनविरोध निवडणूक झाल्याचे प्राधिकृत अधिकारी व्ही.पी. आळकुटे यांनी घोषित केले. प्राधिकृत अधिकारी व्ही.पी. आळकुटे यांच्या अध्यक्षतेखाली सीए गोविंद गोपाळ मानियार यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली, तर प्रिया नरेश फिरोदिया यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणेश परभणे यांची तर उपाध्यक्षपदी विकास पटवेकर आणि सुरेश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी श्रीनिवास बोजा तर सहसेक्रेटरीपदी अरविंद साठे आणि कार्याध्यक्षपदी शिवराम भगत यांची फेरनिवड सर्वानुमते करण्यात आली. अहिल्यानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात 38 वर्षीय इस्माने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सरकारी कार्यालयाकडून आपली कामे सांगण्यानुसार होत नसल्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी आरोपी किसन शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अहमदनगर महानगर शाखेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जहां हुआ बलिदान सीता का वह काश्मीर हमारा है अशा घोषणांनी परिसर दणाणला. अभावीपणे केंद्र सरकारकडे ठोस प्रत्युत्तर देण्याची मागणी केली. या निदर्शनात विविध महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉक्टर दत्ता विधावे यांना रशियन स्पेस एजन्सी, ज्योर्कन ऑस्ट्रेलियन, ग्रिफिथ युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या नासा या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून विविध उपक्रमांमध्ये सहभागीसाठी निवडण्यात आले. त्यांच्या सेवा कार्यामुळे आणि योगदानामुळे त्यांना जागतिक पातळीवर अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भूषण पुरस्कार आणि ग्लोबल पीस अवॉर्ड यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.